त्या माझ्या समर्थ सद्गुरू समाधीधन वारकरी संप्रदायातले अधर्यू, याच्या पलीकडे सांगू का? महाराज माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर ही संत जन्माला आली नसती तर तुमच्यात आणि माझ्यात यशनी तुटलेल्या बैलात काही फरक नसता राहिला. आपण माणसं आहोत असं जर आपल्याला कोणी कळून दिलं असेल तर या प्रांतातल्या सगळ्या लोकांनी छाती ठोकून सांगायचं, आम्ही स्वामींमुळे माणसं आहोत. हा पुरुषार्थ. आणि त्या स्वामींच्या दरबारामध्ये हा 82वा सप्ताह आहे. त्याच्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी सर्वसामान्य छोट्याशा, नावही माझं काही असं भारदस्त नाही, बाळूच आहे. आणि त्या बाळूला कीर्तन करण्याचा योग असं सुद्धा म्हणत नाही, नामचिंतनाची या पवित्र 82व्या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग मला येतोय. ते माझं परम सौभाग्य आहे. माझ्या समर्थ सद्गुरू महंत गुरुवर्य मालकांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. बाबा तुम्हाला प्रणाम करतोय. मृदंगाचार्य भरत महाराज असतील, शत्रुघ्न महाराज असतील, सोपान महाराज असतील, आदरणीय रवी महाराज असतील, पत्रकार असतील, नाना महाराज असतील, आमचे आदरणीय दिनेशजी शास्त्री महाराज असतील. गोड प्रेम करते दोघं, नाना महाराज आणि दिनेश महाराज माझ्यावर गोडसं प्रेम. आणि हा मगाशी मला स्वतः भेटायला गुरुजी आले, विष्णुपंत लोंढे गुरुजी सुद्धा आहेत. गुरुजींना सुद्धा प्रणाम. या बाजूचे छानसं प्रमाण म्हणलं वारकरी बाबा त्या दिवशी नारळी सप्त्यातही होते. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. बऱ्यापैकी या पवित्र परिसरातील सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक आणि कपाळ घासेपर्यंत प्रणाम दंडवत. आणि अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोतावर्ग तुम्हालाही प्रणाम करतो. तुळशीवाल्या मावल्या असतील, आदी करून साऊंडवाले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला